हॅलो, आज मी एन्ट्रॉपी, इन्फॉर्मेशन गेन आणि गिनी इंडेक्स या विषयावर बोलणार आहे। हे तिन्ही मोजमाप डिसिजन ट्री या मशीन लर्निंग अल्गोरिदमचे आधारस्तंभ आहेत। हे आपल्याला डेटा कुठे व कसा विभागायचा हे ठरवायला मदत करतात। या पीपीटी मध्ये आपण पाहणार आहोत की याची गरज का आहे, हे नक्की काय आहेत, कसे काम करतात, याची मर्यादा काय आहे आणि शेवटी आपण पाहणार आहोत याचे निष्कर्ष। सर्वात आधी प्रश्न हा येतो, हे मोजमाप आपल्याला लागते तरी का? उदाहरण घ्या, ईमेल स्पॅम आहे की नाही हे ओळखणे। आपण ईमेल मध्ये अटॅचमेंट आहे का किंवा फ्री हा शब्द आहे का अशा वैशिष्ट्यांकडे पाहू शकतो। पण खरा प्रश्न असा आहे, सर्वात आधी कोणत्या वैशिष्ट्यावरून डेटा विभागायचा? डिसिजन ट्रीला हा निर्णय घ्यावा लागतो आणि याचा ठिकाण एन्ट्रॉपी, इन्फॉर्मेशन गेन आणि गिनी इंडेक्स उपयोगी पडतात। हे आपल्याला सांगतात की दिलेला विभाजन चांगला आहे की नाही, म्हणजे डेटा किती शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे मोजतात। यामुळे गोंधळ कमी होतो आणि वर्गीकरण अधिक अचूक होते। आता पाहूया हे नक्की काय आहे। एन्ट्रॉपी म्हणजे काय? डेटामधील अनिश्चितता किंवा अशुद्धता मोजते। डेटा खूप मिसळलेला असेल तर एन्ट्रॉपी जास्त असते, पूर्ण शुद्ध असेल तर एन्ट्रॉपी 0 असते। आता इन्फॉर्मेशन गेन म्हणजे काय? एन्ट्रॉपीमध्ये विभाजनानंतर किती घट झाली आहे हे दाखवते, म्हणजेच शुद्धता किती वाढली आहे हे दाखवते। गिनी इंडेक्स आणखी एक अशुद्धता मोजण्याची पद्धत आहे। गणनेला सोपी व जलद असल्यामुळे प्रत्यक्षात जास्त वापरली जाते। उदाहरण घ्या, जर डेटामध्ये 50% ईमेल स्पॅम आहेत आणि 50% ईमेल स्पॅम नाही आहेत तर एन्ट्रॉपी 1 असते, म्हणजेच कमाल अनिश्चितता। पण जर सर्व ईमेल स्पॅम असतील तर एन्ट्रॉपी 0 असते, म्हणजेच अजिबातच अनिश्चितता नाही आहे। आता पाहूया हे प्रत्यक्षात कसे मोजले जातात। समजा आपल्याकडे 10 विद्यार्थी आहेत, 6 पास झाले आणि 6 नापास झाले। एन्ट्रॉपीसाठी सूत्र आहे जसं की पीपीटी मध्ये दिलेलं आहे। इथे पीआय म्हणजे प्रत्येक वर्गाची शक्यता, पास होण्याची शक्यता 10 पैकी 6 आणि नापास होण्याची शक्यता 10 पैकी 4। गणना केल्यावर एन्ट्रॉपी सुमारे 0.97 येते, म्हणजेच डेटा मिसळलेला आहे। आता जर आपण अभ्यासाचे तास या गुणधर्मावरून डेटा विभागला तर एका गटात बहुतेक पास आणि दुसऱ्या गटात नापास येतील। अशा वेळी एन्ट्रॉपी कमी होते। ही घट म्हणजे इन्फॉर्मेशन गेन। ज्या गुणधर्मावरून सर्वात जास्त इन्फॉर्मेशन गेन मिळतो तो डिसिजन ट्री मध्ये निवडला जातो। गिनी इंडेक्ससाठी सूत्र दिले, जसं की गिनी = 1 - समेशन PI²। आपल्या उदाहरणात म्हणजे गिनी कमी असेल तर डेटा जास्त अशुद्ध आहे, जसे की आपल्या उदाहरणात 0.48 गिनी आलेला आहे। पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत की हे सगळे उपाय परिपूर्ण नाहीत, यात काही मर्यादा आहेत, म्हणजेच चॅलेंजेस आहेत। एन्ट्रॉपीसाठी मर्यादा आहेत की यात लॉग वापरला जातो, त्यामुळे खूप मोठ्या डेटावर गणना थोडी कमी होते। इन्फॉर्मेशन गेनसाठी चॅलेंजेस आहे की कधी चुकीचा निष्कर्ष देते, जसे की विद्यार्थ्यांच्या ID नंबर हा गुणधर्म, प्रत्येक नंबर वेगळा असल्यामुळे इन्फॉर्मेशन गेन जास्त दिसेल, पण तो वर्गीकरणासाठी निरुपयोगी आहे। इंडेक्स जरी वेगवान असला तरी कधी एन्ट्रॉपीपेक्षा वेगळा परिणाम दाखवतो, पण बहुतांश वेळा दोघांचे निष्कर्ष सारखेच म्हणजे सेम असतात। आता आपण इथून मागे जे पाहिलेले सर्व मुद्दे आहेत ते आपण एकत्र पाहूया। एन्ट्रॉपी, इन्फॉर्मेशन गेन आणि गिनी इंडेक्स
हे तिन्ही डिसिजन ट्रीमध्ये अशुद्धता मोजण्यासाठी वापरले जातात. एन्ट्रॉपी आणि इन्फॉर्मेशन गेन हे गणितदृष्ट्या जास्त सक्षम आहेत, पण गणना थोडी धीमी होते. गिनी इंडेक्स वेगवान व सोपा आहे, म्हणून रँडम फॉरेस्ट कार्ट सारख्या अल्गोरिदममध्ये गिनी इंडेक्स सारख्या मेजरचा आपण वापर करतो. शेवटी उद्देश एकच आहे की योग्य गुणधर्मावर डेटा विभागणे. तर अशा प्रकारे आपण पाहिले की एन्ट्रॉपी, इन्फॉर्मेशन गेन अँड गिनी इंडेक्स आपल्याला का लागतात, काय आहेत, कसे काम करतात, मर्यादा काय आहेत आणि त्याचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. मला आशा आहे की या सादरीकरणामुळे तुम्हाला एन्ट्रॉपी, इन्फॉर्मेशन गेन आणि गिनी इंडेक्स या संकल्पना सहज समजल्या असतील. धन्यवाद.